गावात गेलो तर खरी, पण गावात गेल्याच्या नंतर या माणसाचं घर कुठे आता कोणाला विचारावं. एक उंच ओट्याचं घर होतं आणि एक आजी माई बसलेली होती. मला असं वाटलं आजीच्याकडे जातो, आजीलाच विचारतो आमच्या नावाचं व्यक्ती कुठं राहते म्हणून. मी गेलो आजीकडे गेलो ना आजीला विचारणारच तोपर्यंत ती आजीनेच मला हाक मारली. म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मला एवढं समाधान वाटलं, म्हणलं नक्की आजीच्या पोरानं तारीख दिली असावी राव. मी जवळ गहू म्हणतो आजीने घरात जायला नव्हतं, आपण 250 कीर्तन आशान मारे जायला तुम्ही जोडे गहू. त्या आजी माली विचारे म्हणे भाऊ. म्हणतं काय माडी? म्हणे तू करम फुले कस का भाऊ? म्हणे हो म्हणा भाऊ. म्हणतं रव्या चांगला फसिले रे भाऊ. म्हणतं माडी पण मी करम फुले इकणारा दिसल्या मी त्या म्हातारीकडे देखू काय मनाकडे देखू कुठे चूक काय राहिलं. पण नेमकं चूक म्हणा मस्त म्हणे बॅगच चुकी नव्हती. म्हणताय बॅगले शिलगाव भाई फसाड देस करम फुले इकणारा म्हणतात लोक. मी दुसऱ्यांदा दुसरी बॅग लिहिली आम्हाला जुना कीर्तन कारले फिरे ती बॅग शबनम बॅग मग पेटात होतो जोकर उपरनं केलं होतं बॅग लिहिली. एसटीना प्रवास वेगळ्या माल नदीना पलीकडे जाणं होतं. नदीना कोपरे चाल राहिलं तो बोटांना कागदा उठल्या मन म्हणा चाल राहिलं बॅग लिहिली. एक भाऊ म्हशीची पाणी मारला तुका मान मशी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा. मला तुम्हाला एवढंच विचारायचंय, जर काही एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे? खरा संत ओळखणं एवढं सोपं नाही ना, बरोबर आहे की नाही? अजून एक उदाहरण देईल. म्हणजे मी फेक अजिबात सांगत नाही. मला स्वतः म्हणजे तुकोपर्यंत सांगली आलेले अनुभव सांगतात तसा आपला अनुभव सांगतो तुम्हाला. एकदा लॉकडाऊनमध्ये सुरुवात होती प्रवासाची. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस माऊली बाबा प्रवास करायचा, पण प्रवासात नियम होता. हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होतं. मी तोंडाला मास्क लावलेलं, घरून बॅग भरलेली. मी बसमध्ये बसलो, ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरच बसलेला मी एसटीमध्ये. पण गाडी खाली असल्यामुळे माझी जी बॅग होती ना बाजूला बॅग ठेवून त्या बाजूला मी बसलो खिडकीच्या साईडला. मी बसेल होतो आणि तो टेन्शन होतं तुझी कमी जायला आता बाहेर काय काय आणि लागली बा असं एक पात्र्या दुखून नये बॅग ना बाजूला मी बसेल खिडकीकडे. 55-60 वर्षने आजी म्हणे माल म्हणे दीदी आई बॅग उचलून म्हणून